खेकड्याचा रस्सा बनवणार आहे। हे खेकडे मी घेऊन आलेले आहे। आता प्रथम मी याच्या नांग्या तोडून घेत आहे। अशा नांग्या आधी तोडून घ्यायच्या। हे बघा छान भरलेले आहेत। कोळंबी आहे। हे वरच्या साली आपण काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आत जो काळा धागा असतो तो असा हाताने काढून घ्यायचा, म्हणजे ती व्यवस्थित साफ होते। चिमट्याने सुद्धा काढू शकता तुम्ही। हा धागा अलगद काढायचा आहे। कोळंबी आपली साफ करून झालेली आहे। आता मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने हळून। कोळंबी आणि खेकडे आता आपण बनवणार आहोत। खेकडे आपले छान धुवून झालेले आहेत। आता आपण खेकड्याचा रस्सा बनवूया। खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी 2 कांदे मी चिरून घेणार आहे।
कांदे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे आहेत. बारीक चिरून घेणार आहे मी आता हे कांदे. या अशा पद्धतीने मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाले की हे टोमॅटो आता मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. छोटे छोटे मध्यम आकाराचे 4 टोमॅटो मी कापून घेणार आणि बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे. यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहे. टोमॅटो मिक्सरला न वाटता असाच बारीक चिरून घातला तरी चालेल, ॲज यू विश. पण मी व्यवस्थित बारीक वाटूनच रस्सा बनवते, त्यामुळे टोमॅटोची टेस्ट खूप छान लागते आणि कालवण टेस्टी होतं, घट्ट होतं, मसालेदार वाटतं. आता आपण हे टोमॅटो मिक्सरला वाटून घेऊया. टोमॅटो सोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी वाटून घेणार आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो आता मी मिक्सरला वाटून घेत आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर मी आता व्यवस्थित बारीक वाटून घेतलेली आहे. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं हे वाटणसुद्धा माझ्याकडे वाटलेलं आहे. आधीच वाटलेलं होतं फ्रीजमध्ये, त्यामुळे आता मी तेच वापरत आहे. आता आपण खेकड्याचा रस्सा बनवूया. सर्वात आधी कढई आपण तापवून घेऊया. कढई आता आपली छान तापलेली आहे. आधी आपण कढईत 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं तापलं की आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता चांगला तडतडला की आपण हे चिरून घेतलेला कांदा घालूया. कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला की छान टेस्ट येते. व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजत आला की आपण यात हे वाटण घालूया. खोबरं, मिरची, लसूण, अद्रक, व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे वाटण.
5 मिनिटं मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता आपण यात हे टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण घालूया आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। मसाला जितका छान भाजणार तितकं छान टेस्ट येणार आहे। खाली करपत नाही ना, याची काळजी घ्यायची। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, छान रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे वाटण आणि टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता आपण यात 2-3 कोकम ॲड करूया। कोकमने खूप छान टेस्ट येते। मध्ये मध्ये आपल्याला याला परतत राहायचं आहे, नाहीतर खाली मसाले करपतील। आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे, याला तेल सुटलेलं आहे। आता आपण यात घाटी मसाला ॲड करूया। घरी बनवलेला मसाला आहे। थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही मसाला जास्त टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाले जितके व्यवस्थित भाजून घ्याल तितका रस्सा जास्त टेस्टी होतो। अगदी कमी साहित्य वापरून आपल्याला छान छान भाज्या करायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वैशाली किचन अँड ब्लॉग्स। थँक्यू। जर आपल्याला घाई असेल टिफिन वगैरे करताना, कुठे बाहेर जाताना, तर आपण असं वाटण बनवून ठेवू शकतो। 1 ते 2 दिवस आपण ते वापरू शकतो, म्हणजे आपला वेळ वाचेल। पटकन भाजी घालून आपण बनवू शकतो। हे भाजण्यात आणि वाटण्यात, कांदे कापणे, टोमॅटो वाटणे यात वेळ जातो, तो आपला वेळ वाचेल। हे वाटण आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। मसाले छान भाजून झालेले आहेत, तेलही सुटलेलं आहे। आता आपण हे खेकडे यात घालूया। तुम्हाला हवं असेल तर हे काढून वरचं कवच काढून टाकू शकता, पण मी असंच ठेवते। मसाल्याबरोबर हे खेकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मसाल्यासोबत थोडे हलवून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला यात पाणी घालायचं आहे। पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटे आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनी आपला खेकड्याचा रस्सा, खेकड्याचं कालवण खाण्यासाठी तयार होईल।
आता मी कोळंबी आणि बटाट्याचं कालवण करत आहे. त्यासाठी आधी कढई तापवून घेते. कढई तापली की आपण कढईत आधी तेल घालूया. आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वाटण मी तयार करून ठेवलं होतं, त्यामुळे आपला वेळ वाचतो. या वाटणामध्ये कांदा, हिरवा मिरची, लसूण, खोबरं सगळं व्यवस्थित भाजून मी वाटण तयार करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला कांदा वगैरे कापायचं, चिरायचं काही टेन्शन नाही. हे वाटण घालून पटकन आपलं कोळंबीचं कालवण तयार होईल. तेल चांगलं तापलं की आपण हे वाटण घालूया. तेलात परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. यामध्ये कोकमसुद्धा मी ॲड केलेला आहे. हे आपलं वाटण व्यवस्थित भाजलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला जास्त वेळ भाजायची गरज नाही. हे टोमॅटो मी चिरून टाकत आहे. बटाटे चिरलेले, असं वाटण आपण तयार करून ठेवलं की आपला वेळ खूप वाचतो. पटकन आपलं कालवण तयार होईल. पाहुणे वगैरे येणार असेल घरी तर मी असं वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला पटपट करता येतं, वेळ वाचतो. वाटण आधी भाजलेलं आहे, त्यामुळे आता अजिबात वेळ लागणार नाही. आता आपण हे धुवून घेतलेली कोळंबी यात घालूया. परतून घेऊया व्यवस्थित. मसाले, धना पावडर, हळद वगैरे सगळं आपण वाटणात व्यवस्थित भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे आता आपल्याला काही घालायची गरज नाही. पटकन कोळंबी, बटाटे घातले, वरून 2 टोमॅटो घातले. आता पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेऊया. पातळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण ठेवा. आता याला व्यवस्थित 10 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कोळंबी लगेच शिजते. झाकण ठेवून आपण आता हे शिजवून घेऊया. खेकड्याचा रस्सा आपला चांगले उकळी आलेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. अजून 5 मिनिटं आपण त्याला शिजवूया. चांगला छान उकळी आलेली आहे. खेकडा खायला खूप टेस्टी लागतो, शरीरासाठी चांगला आहे, हाडांना मजबूती मिळते. खेकड्याचा रस्सा मला खूप आवडतो. आय लाईक इट व्हेरी मच. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेऊया. कोळंबीचा रस्सा आता आपला तयार होत आलेला आहे.
आपण चेक करूया बटाटा शिजलेला आहे का. अजून बटाटा शिजलेला नाही. आपण 5 मिनिटं अजून शिजवून घेऊया. आपण वरून चवीपुरतं मीठ ॲड करूया. मीठ आपण विसरलेलो. कोळंबीचा रस्सा आता आपला तयार आहे. बटाटाही शिजलेला आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. गरम गरम चपातीसोबत, राईससोबत, ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतो. गरम गरम कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. वा, मस्त उकळी आलेली आहे. बटाटाही शिजलेला आहे. आपलं कोळंबीचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. कोळंबी आणि बटाट्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम राईस सोबत तुम्ही खाऊ शकता. एन्जॉय. गरम गरम खेकड्याचा रस्सा, ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.